नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी। जनमंतकच्या सर्व प्रेक्षकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। मी आहे ते रेणापूर ठिकाणी आणि या रेणापूर जयंती उत्सवाच्या ठिकाणी मी आहे आणि इथं बरेचसे कार्यक्रम घेण्यात आले। आता हे सगळे मान्यवर आहेत, जबाबदार सगळे हे तालुक्यातले इथले लोकप्रतिनिधी आहेत आणि यांच्याकडनं शुभेच्छा तर मी घेणारच आहे। त्याचबरोबर एक खंत आणि एका प्रश्नाचं उत्तर देखील त्यांच्याकडनं घेणार आहे। जर लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत, 10 तालुक्यापैकी जर विचार केला तर जवळपास सगळ्याच तालुक्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुनराकृती पुतळे आहेत आणि ते उल्लेख अतिशय शोभनीय आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये। आणि त्याचबरोबर आपल्या लातूर जिल्हा हा पुतळ्यांसाठी फार प्रसिद्ध आहे। पुतळे फार चांगले आपल्या शहरामध्ये देखील उभा टाकलेले आहेत, पण रेणापूर शहरामध्ये पुतळा नाही आहे। फार मोठी खंत आम्हाला या ठिकाणी वाटते। तर येणाऱ्या काळामध्ये आपण या पुतळ्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? नाही, नक्कीच। तुम्ही जे म्हणलात की रेणापूरमध्ये पुतळा नाही आहे, तर तुम्ही पाहिलात तर कुठल्याच महापुरुषांचे पुतळे रेणापूरच्यामध्ये नाही आहे। कारण का तुम्ही जर रेणापूरची संघरचना जर किंवा जे रूपरेषा बघितली तर एक रेषीय पद्धत आहे। आमच्या ह्याच्यातून नॅशनल हायवे गेल्यामुळं आम्हाला काही अडीअडचणीला सामोरे जावं लागतं। तर आता जसे आपण म्हणतो की महापुरुषापासून आपण काय शिकलं पाहिजे, तर महापुरुषांनी पण असं नाही की लोकांना अडचण करून आपण कुठं बसून त्यांना हे करायचं आहे। तर आम्ही त्याच्यातून एक असा मार्ग काढत आहोत की एक ठिकाणी जमीन घेऊन सगळे एक महापुरुष भवन उभा करण्याचं काम हे आमचं स्वतःचं, आमचे आमदार माननीय रमेशप्पा कराड साहेब असतील किंवा आमचे सर्व कार्यकर्ते किंवा रेणापूरमधल्या बऱ्याच आम्ही पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा केली, तर एका ठिकाणी एक भव्य हे महापुरुष स्थळ उभा करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत। कारण का तुम्ही जर बघताल ना तर सर्वात मोठा पुतळा म्हणल्या जागा लागते। तर आता जे आम्ही करतोय ते सुद्धा जागा आम्हाला नाईलाजानं आम्हाला आमच्या सगळ्या कमिटीला ह्या कमी जागेत घ्यावं लागतो, कुठं तर रस्त्यावर घ्यावं लागतो। त्याच्यासाठी एक योग्य चांगल्या प्रकारे महापुरुषाचा मान सन्मान व्हावा आणि ते असं चांगलं एक स्थळ म्हणजे कसं असतं, तिथं गेल्यानंतर सुद्धा लोकांना रम्य वाटलं पाहिजे, त्यांना बसता यायला पाहिजे। तर येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करून तिथं एक स्थळ उभा करण्याचं काम, जागा घेऊन स्थळ उभा करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत। जगभरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात केली जाते जगभरामध्ये। आत्ता मी तुम्हाला प्रश्न काय विचारला की तुम्ही हे सगळे महापुरुष सगळ्यांना समानच आहेत आणि प्रत्येक महापुरुषाचा प्रत्येकाने आदर राखलाच पाहिजे। आपण म्हणलात की सगळ्या महापुरुषांचे पुतळे एकत्रित करणार आहेत। आम्ही इथं बघितलं तर तात्पुरत्या स्वरूपाची फक्त 3 दिवसाची एवढ्या महामानवाच्या जयंतीला पुतळ्यासाठी परमिशन मिळते, हे शोकांतिका वाटत नाही? नाही, मी तुम्हाला जे बेसिक विषय बोललो की तुम्ही एक लक्षात घ्या की हा नॅशनल हायवे ऐका ना, पुतळे हे प्रेरणा देतात, मान्य, हे अडचण करत नाही। नाही, मी अडचणीचा विषय बोलत नाही, पण त्याच्यासाठी एक नियम असतो, एक जागा असते। आता आम्ही करतो ते BNCच्या जागेवर करतो। तुम्ही बोलून माझ्या बोलण्यामागला तुम्ही हे समजून घ्या, नॅशनल हायवे गेल्यामुळे आमचे काही विषयामध्ये हात बांधलेले आहेत। आम्ही असं म्हणतोय हायवे असल्यामुळं आम्हाला मागणी करताना जे आता किशोर भाऊनी आमच्या सांगितलं की आम्ही डिपूला 2 गुंठे जागा मागून तिथं करणं योग्य आहे आणि त्याच्यासाठी नक्की पाठपुरावा करू। पण समजा ते नाही झालं तर त्याच्यानंतर काय करायचं, तर एक स्थळ उभा करायचं जिथं सगळे लोक येणार, जिथं प्रत्येक महापुरुषाला आपल्याला महाअभिवादन करून आपल्याला जो कार्यक्रम करायचा व्यवस्थित लोकांसाठी तो करता येईल। आणि मी नक्कीच ते म्हणतोय, महापुरुषांचे आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आपण त्यांच्या प्रत्येक आयुष्याचा विचार करत असतो। त्यामुळं आमचा तुम्ही उद्देश दुसरा समज करून घेऊ नका। ह्याच्या मागं आम्ही दुसरा समज का करत नाही, त्याचं कारण काय माहिती आहे का? मला शोकांतिका का वाटली की एवढे महामानव आहेत, त्यासाठी 3 दिवसाची फक्त पुतळ्याला म्हणजे पूर्णाकृती पुतळ्याची परमिशन मिळते, हे फार मोठी शोकांतिका आहे। आपण या शहराचे एक लोकप्रतिनिधी आहात, या अगोदर आपण 5 वर्ष घातलेले आहेत, आपण लोकप्रतिनिधीमधून काम केलं आहे। पण आम्हाला वाटतं आणि सगळ्या भीमानव्यांना वाटतं की बाबा इथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा पुनराकृती असला पाहिजे। नक्कीच येणाऱ्या काळात तो पुतळा बसेल आणि येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा करावी? आम्ही पुढल्या वर्षी पूर्ण पुनराकृती पुतळा होईल 1 वर्षात होईल किंवा 2 वर्षात होईल, पण नक्की होईल। आमच्या कार्यकाळात नक्की होईल एवढं मी तुम्हाला सांगतो। 2 वर्षाच्या आत होऊन जाईल, काय अडचण नाही। इथं 2 पाट्या पण पाहिल्या, तुम्हाला ते मागणी पण केली, थोडंसं हे पण आपण थोडंसं लक्षात घेणं। नाही, आता कसं असतं, प्रत्येक ठिकाणी शहर मोठं होत असताना विचार वेगळे असतात, ग्रुप वेगळे पडत असतात, त्यामुळे ते प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते। आणि नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही एकत्र कसं हे करायचं ते नक्कीच आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करू।
पाहिलं तर हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते रेणापूरचे आहेत. आपण सगळ्याकडनं अपेक्षा करूयात की येणाऱ्या पुढल्या वर्षी तरी इथल्या रेणापूरवासियांना सगळ्यांना परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुनराकृती पुतळा कायमस्वरूपी बसलेला दिसेल अशी अपेक्षा करूयात. आम्ही पुन्हा एकदा जनमंतकच्या वतीनं सर्व प्रेक्षकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद.